नमस्कार, कसे तुम्ही सगळे? आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत. आणि ह्या 2-4 दिवसात जास्त थंडी आहे, म्हणून आजी लोकांना थंडीचं उठू देत नाहीये मी, कारण उशिरा उठलेत. आपली भामाजी अजून पारुशी आहे बसली बिना आंघोळीची. थंडी लय वाजते. हा, थंडी लय वाजते. उन्हाची जरा करायची आंघोळ. ऊन आलं की आंघोळ करायचं. थंडी बी जाते. तिला आंघोळ घालावं लागतं, तिचा एक हात उचलत नाही, तिला गाऊन घालावं लागतं, तिचं सगळं करावं लागतं. आपल्या इथं राहणाऱ्या सगळ्या आजी लोकांचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. एक पण आजी अशी नाहीये की तिला काही त्रास नाहीये. आणि सगळ्यांनाच म्हणजे थोडं 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 काही ना काहीतरी आहे त्यांना. आणि भामा आजी तर किती वर्ष ग तू बाहेर? 2 वर्ष सडक असं रस्त्याला फिरून खाल्लं. 2 वर्ष ना. वरण पावसाळा कुठं जपायचं बसायचं. ते जाऊ दे, आता ते गेली गोष्ट. आयुष्यातून जे गेल्यात ना त्या गोष्टीची आठवण नाही काढायची. हा, तू कोण आहे? माझी मैत्रीण आहे. जसे बघ किती भगवंता संग मैत्री होती, पांडुरंगा संग. कोणाची? जनाबाईची. जनाबाईसाठी कृष्ण दळायला जायचे, गौऱ्या थापायला जायचे. हा, तर तसं म्हणजे खूप पंढरपुरामध्ये जन्म झालेला आहे. खूप सारी माहिती आहे भामा आजीला, है ना भामाजी? आणि भामा खरंच माझी खूप छान मैत्रीण आहे. मला कुठल्या मैत्रिणी नाही आहेत, कोणी नाही आहे. माझे म्हातारे आजी लोक सगळे माझे मैत्रिणी येतात. वाघीन मी आणि हे वाघ आहेत सगळे माझे. डरकाळ्या फोडतायत. या किंवा चला, आजी नाराज आहेत माझ्यापाशी. कालपासून मला बोलत नाहीयेत जरा. म्हटलं चला आजीला काय झालंय, का नाही बोलत आहे तुम्ही मला? आणि थोडेसे जरा लगेच मला कळून येतं वत्सला आजी काय झालंय. या इथं, या इकडं. काय झालं वत्सलाजी, काय झालं? अहो, माझा बर्थडे कधी करणार? मला जन्मतारीख काही माहिती नाही. मग ह्याच्यासाठी नाराज व्हायचं असतं वत्सला मावशी? सरळ सरळ येऊन म्हणायचं ना मॅडम माझा बर्थडे करा म्हणून. पण आली कशी काय तुम्हाला आठवण बर्थडेची? म्हणजे काय काय आठवलं तुम्हाला? मला आठवलं नाही, पण मला जन्मतारीख माहित नाही ना, जर काय समजत नाही ना, म्हणून तुम्हाला म्हणलं माझं बर्थडे कधी करता. किती माझ्या मोठी गोष्ट, म्हणजे जीवायला लागायला असं वाटते की मी म्हणजे आपल्या आश्रमामध्ये बऱ्याचशा लोकांचे वाढदिवस झाले तर. आणि खरं सांगू का, मला पण माहिती नाही की वत्सला मावशी याच्यामुळे मग नाराज होत्या तुम्ही माझ्यावर. बघा कसं करायचं ज्योतिताईंनी. म्हणजे तुमचा बर्थडे मी करायचा आणि नाही केला तर तुम्ही माझ्यावर नाराज होणार. असं काही नाहीये. पण का वाटलं वत्सला मावशी तुम्हाला करावं असं? सगळ्यांचं बर्थडे होतं, सगळ्यांचे बर्थडेचं केक खाते आणि नुसतं बसलेले असते. बघा, म्हणजे सगळ्यांच्या बर्थडेचे केक खाते मी. आणि मलाच समजत. डोळ्यात पाणी कशाला आणला? डोळ्याला पाणी येते. 2-3 दिवस झाले पाणी यायले घालायला. तू आहे ना आपल्याकडे, हे आहे ना ड्रॉप आहे ना डोळ्यात घालायचा. तर वत्सला आजीचा बर्थडे करायचा आहे आणि वत्सला आजी नाराज आहे. वत्सला आजींनी कसं कधीपासून, कालपासून विचार करताय का? हा ना. मी म्हणते मला बोलत का नाहीये, बोलत का नाहीये. म्हटलं विचारावं, सहज विचारले घेऊन तुम्ही म्हणजे हे सगळं करताना. तर बघा त्यांचं म्हणणं आलंय की बाबा माझा वाढदिवस करा तुम्ही. तर छानपैकी करेल वत्सला मावशी. कधी करू सांगा? कधी करू? कधी पण. आज ठरवा, उद्या ठरवा. ठरवून करायचंय मग आता कधी? बाबा पत्रिका वाटायच्या का? छकुली सारखं तुम्ही नाद केला आता. मग तर मी करेन सगळ्यांचे नक्की करेन. हा, तर छकुलीचा पण आपण वाढदिवस केला, मंगल मावशीचा केला, भंडारींचा केला. तर आपल्याला अजून बाकीच्या लोकांचे सगळ्यांचे वाढदिवस करायचे आहेत. आणि वत्सलाजीला जन्मतारीख वगैरे माहिती नाहीये, पण वत्सलाजीचा आपण वाढदिवस नक्की ठरवू एक दिवस आणि करू. छान. हा, काय करायचं वाढदिवसाला? काय करायचं? तुम्हाला काय खायचंय सांगा. आता तुम्ही तुमच्या वाढदिवसाचं मला दिले ना की असं मला वाढदिवस करायचंय. आणि मग मला म्हणायचं ना मॅडम माझा पण वाढदिवस करा, मला पण वाढदिवस माझा करावा असं वाटते. हा, काय खायचंय वाढदिवसाला तुम्हाला? सांगा. वाढदिवसाला नाही, स्पेशल तुम्ही जे म्हणसाल ते स्पेशल. आपला वाढदिवस करा मस्त, आपला छान. हा, एवढीच इच्छा आहे. बघा लहान लेकरं आहेत का नाही, आईला घरी म्हणतात ना लेकरं, आई माझा वाढदिवस कधी करतीस?
तर आज वत्सला आजी म्हणतात वाढदिवस माझा कधी करताय? हा हो. काय खाणार आहे तुम्ही वाढदिवसाला? काही तुम्ही देईन ते चालतं मग. पण माझा वाढदिवस करा. काय दिल ते चालतंय, पण माझा वाढदिवस तुम्ही करा. तर आता वत्सला आजीचं ठरवू आपण वाढदिवस कधी करायचा आहे. हे 1-2 दिवसातच करून घेऊ. तर वत्सला आजी किती वय असेल तुमचं? माझं ना 70. 70. हो. तर आपण 70वा वाढदिवस करू वत्सला आजीचा. हा सगळ्यांनी या वाढदिवसाला म्हणा. सगळ्यांनी या वाढदिवसाला वत्सला आजीच्या. वत्सला आजीच्या. ऐकलं का काय म्हणतायत वत्सला आजी? हो काय विचार की काय म्हणतायत. काय झालं? म्हणलं माझा बर्थडे कधी करतो? कधी आहे? मला नाही ना समजलेलं जन्मतारीख. अरे दे. जाऊ दे, एक दिवस ठरवू आणि करू आपण. बघा मोनाजीचं पण तेच आलं. सगळे मिळून करू. एक दिवस ठरवू आणि करू. तो दिवस खुशीचा असेल तुमचा वाढदिवस. आणि काय खायचं ते सांगा मॅडमला. मी सांगितले काय देईन ते. काय नाही तसं नसतंय का नाही मोनाजी? नाही, त्याला काय असते, तुमच्या केक मनात असते. काय आहे ते सांगा की. आता काय खरं नाही बघा, वाढदिवस ठरवलाय. आता तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचंय की वत्सला काहीतरी गोड करायचं. गोड तर रोजच खाताय तुम्ही, तिखट पण खाताय, पण काय वत्सला आजी काय पार्टी देणार आहेत काय माहिती आता. तुमच्या मनात काय आहे ते सांगा, एकदम मोकळ्या मनाने. हा मोकळ्या मनाने. वडापाव. वडा ह्या लोकांना कंटाळा कसा येत नाही म्हणते मी वडापावचा. फेमस झालेला आहे वडापाव. सर्व फेमस झालाय वडापाव. कसं दुसरं काय खाऊ वाटत नाही तुम्हाला म्हणते मी. दुसरं काही नाही. नको, त्याच्यातच खुश आहे. त्याच्यातच खुश आहे. हो, वडापाव. तर मोनाजी बर्थडे करूया. ठरवू आपण हा. आणि करू. तुम्ही सांगा कधी करायचं ते. करू. मॅडम त्या दिवशी कुठं जात नाही त्या दिवशी करायचं. नाही मॅडम घरी असतील त्या दिवशी हा. एक पूर्ण दिवस वत्सला आजीला. हो. काय वत्सला आजी? आपल्या कुंभार मॅडम काय करताय तिकडं, आणि मृदुला आजी काय करताय? चपात्या लाटते. आणि बघा मृदुला आजीच्या चपात्या खूप छान करते, आणि कुंभार मॅडम खूप छान भाजतायत मस्तपैकी. काय करताय कुंभार मॅडम? चपाती भाजते. चपात्या वरची चपाती व्यवस्थित लागते बघा, भाजली म्हणजे खरपूस लागते. खरपूस. हा भाकर आपण व्यवस्थित भाजतो ना तशी भाजते मस्त. ह्यांना सगळा चुलीचा नाद लागला खायचा. सकाळी 4लाच उठून चूल पेटवायच्या. हा बघा हा पेटवायची. पेटवायची. कसं करावं आणि कसं नाही. लवकर उठलं म्हणजे सगळं काम आवरत, लवकर सगळं व्यवस्थित काम होत ना. चपात्या त्यात भाजी होती, सगळ्याची आंघोळ होते, मग व्यवस्थित काम भात होतो. भात पण झाला, छान झाला. छान भाजते का कुंभार चपात्या? मस्त भाजते. हा जात नाही काय नाही, व्यवस्थित भाज. हा 4 पदरी मस्त तेल वगैरे लावायचं, व्यवस्थित करायच्या. व्यवस्थित. वत्सला आजी म्हणतायत माझा वाढदिवस करा. कारण ना मी कुठे नाही म्हणते, कारण नाही वाढदिवस आपली तर करायचं वाढदिवस. बांधायला नाही म्हणायचं नाही, करून दाखवायचं. बर नाव कपून मागच नाही सरायचं. कोणी म्हटलं ना करायचा, 4 माणसाचं आपलं बी नाव निघलं पाहिजे. नाव निघण्यासाठी नाही करायचा, त्यांना छान वाटावं म्हणून छान करायचं. वाटतो, पण त्यांना बी वाटलं पाहिजे खरं आपलं बी वाढदिवस केला. हा हा ऐकलं, त्यांना आनंद मिळेल तेवढा. आनंद मिळाला. मग म्हणूनच म्हटलं करा मग करू का? करा 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 हा करायचं का मृदुला आजी? करा करा. सगळ्यांचे मी वाढदिवस करेल आता. हा एकेकाचे. कुमार मॅडमचा पण केलाय. मंगल मावशी आली. हा माझं केलं. वत्सला आजी म्हणतायत माझा पण वाढदिवस करा. हा करू. हा काय खाणार आहोत त्या दिवशी? काय पण आपल्याला हा काय झालं हो मंगल मावशी? काय झालं? हा आमच्या वैशाल ताईचा बी वाढदिवस का? कुणाचा करू? वैशाल ताईचा. बर बर पहिला वैशाल ताईचा, मग वैशाल झाला. आधी वत्सला आजीचा करू. वत्सला आजीने ना तोंडाने म्हणल्यात वाढदिवस करा म्हणून. कळलं का तुला? मी विसरले तर कसं काय ग, मला म्हणजे मी आता सगळ्यांचे वाढदिवस करते ना. ते म्हणत नाही, लय गरीब सगळं व्यवस्थित काम करते. कोण? वैशाल ताई. हा गरीबच आहे वैशाली ग, काय करायचं आता. मग तिचा वाढदिवस करायचा. तिचं तर कोण आहे तुमच्याशिवाय? मग तेच म्हणते तिचं बी करायचं वाढदिवस. सगळेच वैशालीचाच वाढदिवस करा म्हणतात. वत्सला आजी म्हणल्या वत्सला आजीचा करून करा. मग तिचा कुमार मॅडम म्हणतात वैशालीचा करा. भालो आणि ताई बर्थडे करायचा आहे वत्सला आजीचा. वा वा वा, छान आहे छान आहे.
करायचा होय करा करा छकुलीचा पण केलाय मग केलं आता वाचनाचं यायचं करा वत्सला ताईचा करू हा मग आणि मग मंदाईचा तुझा पण करते हा तुला माहिती का तारीख नाही माहिती आजोबांना माहितीये का तारीख राम 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आजोबांचा पण करू वाढदिवस एक दिवस बर्थडे करू एक दिवस हा कुंभार झाला मंगलमावशी आकाचा करायचा का हा करायचं का जन्म तारीख माहितीये का मग नाही ना कस करायचं मग हा शिकलेलंच नाही तर शाळेतच गेलं नाही सर कस करावं मग नाही आपण करू बघू आपण करू हा बाबाचा झाल्याच्या कुणाचं झाल्यावर बाबाचा झाल्याच्या नंतर शेवटला माझा शेवटला तुझा करायचा आहे आकाचा पण करायचा आहे सगळ्याची जन्मतारीख अशी एक ठरवते मी आपल्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आणि सगळ्यांचे वाढदिवस करते हा कलावते आजी तुझा पण मला ध्यानातच नाही हा तुझा पण करायचा हो करा पूजा वगैरे झालेली आहे श्री स्वामी समर्थ स्वामींची मूर्ती मला कोणी दिली की मला आजही प्रश्न पडतो आणि त्यांनी कोणी मला फोन पण केला नाही काय सांगितलं पण नाही आल्या वत्सलाजी इकडं आल्या वत्सलाजी आज आम्ही बघा हे घोसावळ्याची भाजी करतोय छानपैकी घोसावळे आहेत हे छान आणि मस्त शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून भाजी बनवायची होय वत्सलाजी छान होती आणि हे वत्सलाजीने एकट्याने नाही आज चिरलं दुसऱ्या आजीने पण चिरलेलं आहे थोडं थोडं सगळे मिळून करतात आणि वैशालीताई स्वयंपाक करतात वैशालीताई वत्सलाजी काय म्हणत होत्या माहितीये का विचार ना काय म्हणत होत्या वत्सलाजी काय म्हणलं मला काही जन्मतारीख समजत नाही मगाशी काय म्हटलं तुम्ही काय करायचं तुमचं बर्थडे अरे वा अरे कधी आहे तुमचा बर्थडे आता तर मॅडम तवा हा काय मस्त मस्त बर्थडे करावा छान सगळ्याच खाते आम्ही केक खाते माझच नाही बरं बरं तुमचा पण बर्थडे करायचा का मस्त आपण वत्सला मावशींचा बर्थडे करूया सगळ्याचं खातोय आपण सगळ्याचा करतोय माझा पण करायचा बर्थडे होय हा बर बर करू की करू ग माझी बाय शोनी हा अजून काय करायचंय हा मग नाही काय करायचं काय करायचं रुसल्या होत्या मी म्हणलं कालपासून आणि गप गप काय तर मला बोलत का नाही काहीतरी डोक्यात विचार ठेवून हे म्हणजे काय विचार होता काय विचारायचं नाही हेच बर्थडेचा तुम्ही तुम्हाला माहित आहे ना म्हणल्यावर मी करते हो हा तर खुश राहा आनंदी राहा आता एक दिवस बर्थडे गर्ल हा ठरवू आता कुमार मॅडम काय म्हणली माहितीये का वैशाली वैशाली ताईचा करा तुझा कधी आहे का वैशाली माझं 7 महिने येत अजून 7 महिने वाट बघा वैशालीला माझं 6-7 महिने हा तर वत्सल आजीचा करू आधी आणि मग करू सगळ्यांचा हळूहळू हळू हा तर चला असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि वत्सला मावशीसाठी काय तुमची प्रतिक्रिया आहे मला सांगा नक्की सगळ्यांनी होय वत्सला आजी एक स्माइल द्या इकडे बघून बर्थडे गर्ल आजपासून आता कधी करायचं ते ठरवते आणि पण कोण आहे तुम्ही सगळेच आपण बर्थडे गर्ल